विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली 30 जणांची यादी। लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली। गृह विभागाकडे प्रस्ताव सादर, हरकती सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू। बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत, टँकरवर ग्रामस्थांची झुंबड। माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। बीड जिल्ह्यात आरोग्य सेवेची लखतर वेशीला। कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना झोपवलं जमिनीवर। यंदा आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये केली आहे 5,000 कोटींची कपात। धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल। पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज जाहीर वाचन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशी कायम। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा घेतला ताबा। कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात करणार हजर। इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता ट्रम्प यांनी फेटाळली। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम। ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावर संतापाची लाट। भारताकडून कडाडून निषेध। भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस। सचिननं आपल्या घरीच पत्नी आणि चाहत्यांसोबत कापला वाढदिवसाचा केक।